जुलै महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार का की एल निनोमुळे पुन्हा दुष्काळाचे संकट निर्माण होणार? हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आणि आयएमडीचा मान्सून रिपोर्ट एकमेकांपेक्षा वेगळं चित्र दाखवत आहे. मग नेमकं खरं काय या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे: जुलै महिन्यात पाऊस कसा राहणार? हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार जूनपेक्षा जुलैमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यांच्या मते 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागात चांगला ते मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही चांगल्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे परिसरात जुलैच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडू शकतो. अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. डक यांच्या मते यंदा दुष्काळ पडणार नाही, परतीचा पाऊसही चांगला होईल. ऑगस्टमध्येही किमान 2 मोठे पावसाचे टप्पे येतील. पण आयएमडी काय म्हणते? दुसरीकडे भारतीय हवामान विभागाचा आणि जागतिक मान्सून मॉडेलचा अहवाल थोडा वेगळं चित्र दाखवतो. अहवालानुसार यंदा एल निनोच्या प्रभावामुळे भारतात सरासरीच्या सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ संपूर्ण देशात दुष्काळ पडेल असा अजिबात नाही, कारण पावसाचे वितरण असमान राहू शकते. काही भागात अतिवृष्टी होईल तर काही भागात पावसाचा खंड पडू शकतो. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एल निनो म्हणजे काय? एल निनो ही प्रशांत महासागरातील तापमानातील बदलामुळे निर्माण होणारी हवामान प्रणाली आहे. याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. यामुळे काही वेळा मान्सून उशिरा येतो, काही ठिकाणी कमी पाऊस पडतो, तर काही भागात अतिवृष्टीही होऊ शकते. महाराष्ट्रातील नेमका अंदाज: सध्या उपलब्ध अंदाजानुसार जुलैच्या सुरुवातीपासून राज्यभर पावसाचा जोर वाढेल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचा खंड पडू शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांनुसार शेतीची कामे करावीत. तर मित्रांनो, पंजाबराव डक यांचा अंदाज महाराष्ट्रासाठी आशादायक आहे. तर दुसरीकडे आयएमडी आणि जागतिक हवामान मॉडेल्स एल निनोचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत आहे. यामुळे अंतिम निष्कर्ष असा की महाराष्ट्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र सर्व भागात सारखाच पाऊस पडेल असे नाही. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचा खंडही पडू शकतो. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी सुरू होईल असे तुम्हाला वाटते? तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच हवामान व शेतीविषयक अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.